ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय। कालभैरवाष्टक स्तोत्र श्री गणेशाय नमः। ओम देवराज सेव्यमान पावनादि पंकज व्याल यज्ञ सूत्र बिंदु शेखरं कृपाकर नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटि भास्करं भवाब्दितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्ड पाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिपणमनोदिनीं किङ्किणीलसत्कटिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभावि रामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालदोषमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकान्धरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशिकवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोह
दैन्य लोभ कोप तापनाशनम ते प्रयांति काल भैरवाणि सन्निधिं ध्रुवम् इति श्रीमद् शंकराचार्य विरचितं काल भैरवाष्टक स्तोत्रम संपूर्णम् ऐक्य मंत्र यं वैदिका मंत्र दुष्या पुराणा इंद्रं यमं मातरिश्वाणमाहु वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्म शब्देन रीति शान्ति शैवायैषं शिवैक्यमोचनं यं वैष्णवा विष्णुरीति स्तुवन्ति भूतस्तथानिति बौद्ध जैना षष्ठीय कालेति षष्ठीक संता शास्त्रेति केचि प्रचिति कुमार स एक एव प्रभुरद्वितीय स एक एव प्रभुरद्वितीय स एक एव प्रभुरद्वितीय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली चरणार्पणमस्तु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय भारत माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय श्री कालभैरवनाथ महाराज की जय श्री जोगेश्वरी माता की जय श्री स्वामी समर्थ बीज आहे ते बीजच्या दिवशी काय झालं होतं? हा तुकाराम महाराज सध्या वैकुंठाला आज गेले. इतिहासामध्ये तुम्ही जर बघितल्या तर त्यांच्या पत्नीचं नाव काय माहित आहे का मला? त्यांच्या पत्नीचं नाव काय? ताईंनी बरोबर सांगितलं मंगलताईंनी. त्यांच्या पत्नीचं नाव जिजाबाई आहे. इतिहासामध्ये दोन जिजाबाई आहेत. एक जिजाबाई आपल्याला माहित आहे. एक जिजाबाई कोणते? शिवाजी महाराजांची आई. आणि दुसऱ्या जिजाबाई ह्या तुकाराम महाराजांच्या पत्नी. तुम्हाला सांगा अत्यंत महत्वाची गोष्ट असते. तुम्ही जर बघितली संख्या कोणाची जास्त आहे? महिलांची जास्त का पुरुषांची जास्त? सगळ्यात महत्वाचं 8 मार्चला काय माहितीये का? जागतिक महिला दिन. हा फक्त 1 दिवसापुरतच माहिती का? तुम्ही विचार करा तुमचं जे कौतुक आहे किंवा तुमचं जे काही त्याग आहे तो फक्त 8 मार्च पुरतच फक्त माहिती देते का? हा तर रोज जाणला पाहिजे. बरोबर आहे. रोज तुमचं जे काही नाही स्तुती सोडून ऍटलिस्ट म्हणलं तरी पाहिजे की तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही किती काम करता बघा. आणि तुम्ही स्वतःसाठी काय मागता का? स्वतःसाठी काय मागता का? तुम्ही कोणासाठी मागता? कुटुंबासाठी मागते. सगळ्यात महत्वाचं. आणि हे काय माहिती का? तुमच्यासाठी परमपूज्य गुरु माऊलींनी परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने आणि आदरणीय चंद्रकांत दादा साहेबांच्या मार्गदर्शनाने तुमच्या सगळ्यांची काळजी कोणाला माहिती का? कोणाला? स्वामींना नाही. पण जे सदैव स्वामी दिंडोरी त्र्यंबकला असतात ते नेहमी असतात. त्या नेहमी परमपूज्य गुरु माऊली सांगतात की माता भगिनी आमच्याकडे जर आल्या तर त्या माहेर वासी नसतात आणि आमच्याकडे त्या माहेराला आल्या असतात. आणि त्यासाठी माऊली कधीही नेहमीच जास्त तुम्हाला सांगितलंय की रांगोळी काढा, अगरबत्ती तुळशी दिवा लावा, शुभम करू, बाकी सगळ्या संस्कृतीचं. आणि त्याच वेळ खऱ्या अर्थाने संस्कृती टिकून राहिली. मग ही संस्कृती आपल्याला जर बघितलं आपण तर भारतीय संस्कृतीला आणि भारतीय अध्यात्माला जगात तोड नाहीये. तुम्हाला सांग आता सध्याला युद्ध कोणात चालू आहे माहिती तुम्हाला बरोबर सगळं ना? इराण युद्ध चालू आहे सध्याला. इराण आणि अमेरिकेच युद्ध चालू आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल. तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही वाचलं असेल तर श्रीलंकेजवळ जे काय समुद्र आहे, हिंदी महासागर, त्या ठिकाणी अमेरिका येऊन पोहोचली आहे. म्हणजे आपल्या बघा किती जवळ अमेरिका आली. अमेरिकेने त्यांची पाणबुडी जी आहे, त्यांची जी मोठी जहाज आहे, कशाची? तेलाची जहाज, इराणची,
ती जहाज त्यांनी श्रीलंकेच्या जवळ जो काय आपला हिंदी महासागर आहे, त्या हिंदी महासागरामध्ये ती जहाज त्या सैन्यासोबत ती बुडवली त्या ठिकाणी. आणि अमेरिकेने हे जे दुसरं वर्ल्ड वॉर झालं, जे काही युद्ध झालं, जागतिक युद्ध दुसरं, त्याच्यानंतर अमेरिकेने हे परत केलंय. म्हणजे ते बघा कधी झालंय, हिरोशिमा नागासाकीवरती कधी अणुबॉम्ब टाकले आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा पहिल्यांदा केलंय. परमपूज्य गुरु माऊली आपल्या हिंदूंना वारंवार सांगतायत की येणारा काळ 2030 पर्यंत हा जो काळ आहे हा बिकट परिस्थितीचा काळ आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी जागतिक शांततेसाठी परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितलंय की उद्या काही आपल्या केंद्रात काही आहे तिथे करणार, उद्या सकाळी 10:30 वाजता आपल्या केंद्रामध्ये परमपूज्य गुरु माऊलींची काही सेवा सांगितली जागतिक शांततेसाठी, ती सेवा आपल्या केंद्रामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि ही सेवा आपण केली तर तुम्हाला सांगतो की 100% त्यात फरक पडेल. आणि तुम्हाला सांगतो की जी काही परिस्थिती, युद्ध सदृश परिस्थिती आहे, जी जागतिक म्हणजे जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन जाणार आहे, तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी इराणने डिक्लेअर केलं की ज्या ठिकाणी इस्रायलचे दूतावास असतील, ज्या ठिकाणी इस्रायलचे प्रत्येक देशामध्ये दूतावास असतो बघा, ते प्रत्येक दूतावास इराणने ठरवले की इस्रायल दूतावास आणि अमेरिकी दूतावास ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी ते आम्ही उडवून लावू, तर तिकडे बॉम्बस्फोट करू असं त्यांचं म्हणणं आहे. ट्रम्पला तर त्याची जनता तर म्हणते की येशू ख्रिस्तानी स्पेशल माणूस पाठवलाय जगात अशा गोष्टी करण्यासाठी. या सगळ्या गोष्टी चालू आहे, आपल्या त्यात काही हे नाही. पण आहे काय की आपण जर म्हटलो की नाही बाबा पलीकडच्या घरात युद्ध चालू आहे, आपल्याला काय करायचं, पलीकडच्या घरात भांडणं चालू आहे, आपल्याकडे काही येणार नाही, असं कधीच नसतं. मला सांग, आपल्याला काळजी घ्यावी लागते की त्या घरातलं जे भांडण चालू आहे तिकडे शेजारी, त्यांना सांगून त्यांना शांत केलं पाहिजे. हे छळ आपल्यापर्यंत कधी पोहोचू शकते. तिकडे अफगाणिस्तान पाकिस्तानचे युद्ध सुरू आहे, तुम्हाला सांग. आणि आपल्या काय आताच बांगलादेशचा नवीन पंतप्रधान आला म्हणून बांगलादेश शांत झालं. म्हणजे बांगलादेश सुद्धा कुरापती चालू आहे. बांगलादेशची टीम आज भारताचं मॅच कोणासोबत आहे, न्यूझीलंड सोबत आहे. भारताची मॅच सांगायचं मूळ मुद्दा काय, मला तुम्हाला क्रिकेट सांगायचं नाहीये, पण आहे काय की जगाची परिस्थिती भयावह आहे आणि त्या परिस्थिती बाहेर पडण्यासाठी परमपूज्य गुरु माऊलीने उद्या खूप सुंदर अशी सेवा आपल्या सर्वांना सांगितली आहे. आणि ती सेवा आपल्याला इथं बसून करायची आपल्या केंद्रामध्ये उद्या सकाळी 10:30 वाजता. सर्वांनी आपलं दुर्गासपचे ग्रंथ आणि पाण्याची बॉटल नासन आपण या ठिकाणी यायचंय आणि ती सोबत घेऊन यायचंय. जास्त संख्येने आपण इकडे यायचंय. त्यासोबत ज्यांना शक्य नसेल, जे वर्किंग असतील ज्यांना शक्य नसेल, आपल्या घरी बसून आपल्याला ती सेवा रुजू करायची. तुम्हाला सांगतो आपल्या घरी सुद्धा आपण बसून ती सेवा करू शकता आणि आपण सर्वांनी त्या सेवेत सहभाग घ्यायचा. परमपूज्य गुरु माऊलीने पहिल्यांदाच ऑनलाईन मीटिंग घेतली. किती लोक जॉईन झाले होते ऑनलाईन मीटिंगला? कार्यरत सेवकांसाठी ती मीटिंग होती, पण पहिल्यांदा परमपूज्य गुरु माऊलीने मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये सांगितलं उद्याच्या कार्यक्रमाबद्दल. तर आपल्या सर्वांना विनंती की जी, आणि त्याचा मुख्य उद्देश काय की जगामध्ये तिसरं महायुद्ध होऊ नये. तिसरं महायुद्ध कोणालाच पुरवणार नाही. तुम्हाला सांगते, तुम्ही जर बघितलं तर शेअर मार्केट सगळ्यात जास्त खाली आलंय. तुम्हाला सांग, इराणवर तिकडे हल्ला चालू आहे, पण शेअर मार्केट सगळ्यात जास्त खाली आलंय. आणि शेअर मार्केट जर खाली आलं, तुम्ही जर बघितलं तर US आपले 92 रुपये म्हणजे अमेरिकेचा 1 रुपया आहे. म्हणजे बघा त्यांची प्रगती बघा ना, आपण बघा का. तेव्हा आपल्या सर्वांना विनंती, उद्याच्या सेवेमध्ये आपण सहभाग नोंदवायचा आहे. आणि तिसरं महायुद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली ती होऊ नये याकरता आपण सर्वांनी महाराजांना, आई भगवतीला प्रार्थना आपण उद्या करायची आहे सर्वांनी. तर आपल्या सर्वांना विनंती की आपल्या इथे शक्य नसेल तर आपल्या घरी आवर्जून करावी. आणि सेवेबद्दल सगळं आपल्याला ग्रुपवरती ऑलरेडी दिलेले मेसेज आलेला आहे, तरी सुद्धा आपण तो व्यवस्थित वाचावा. आणि जो काही मंत्र सांगितलेला आहे प्रत्येक उवाच्या नंतर तो मंत्र म्हणायचा आहे आणि आपण सेवा रुजू करायची सगळ्याला आपल्याला. आणि आज ताईंनी सांगितले ओवी नंतर सुद्धा ती सेवा घ्यायची आहे. हे सगळ्या गोष्टी चालू असताना आपल्या सर्वांना 7 मार्चला 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे आणि 7 मार्चला आपल्या सर्वांना श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जायचंय. तर ताईंनी 2 दिवसाचं नियोजन केलंय. कलमाडी ताई, त्यासोबत या ठिकाणी देशमुख ताई आहेत आणि आपले जोशी काका. तर त्यांनी तिघींनी मिळून नियोजन केलंय. विनीत ताई आहेत. प्रदान करण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलंय. या ठिकाणी प्रदोष वेळेला तुकाराम पूजेच्या दिवशी आपल्याला प्रदोष वेळेला सांगतो की परमपूज्य गुरु माऊलींनी सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी बोलवलंय. कशासाठी बोलवलंय? त्या ठिकाणी आपल्याला संरक्षण कवच स्पेशल असं जी काही विशेष अशी सेवा त्या ठिकाणी रुजू करून घेणार आहे. त्या ठिकाणी परत एकदा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्या महिला आहेत, ज्या नामांकित महिला आहेत, आपलं रूप जे काही दुर्गा
आई बाबूच्या रूपाने ते काम करतायत. किरण बेदी असतील, आता तुम्ही जिजाऊंचं नाव घेतलं, जे काही महिला आहेत त्याचपैकी त्या ठिकाणी जे काही आता सध्या जे काही पोलीस ऑफिसर असतील किंवा ज्या विख्यात डॉक्टर असतील, अशा महिला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. आणि त्यासोबतच तुमचं मेडिकल चेकअप सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आवर्जून संरक्षण प्राप्तीसाठी आपण सर्वांनी असा विचार करावा. किती ताई आणि किती माता या ठिकाणं ते तिकडं येणार आहेत, मला फक्त हात वरती करून सांगा, जागतिक विचारून सांगा कुठली आहे त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि ती विशेष सेवेची जी काही आणि त्या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी दुर्गा सप्तशती पाठात्मक सेवा आणि त्यानंतर आपल्याला जे काही अनुभूती आणि जे काही आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे ते शब्दात सांगण्यासारखं नाहीये आणि ते आपल्या कुटुंबासाठी आहे ते मी सांगतो. आपण आताच जिजाऊंचा या ठिकाणी उल्लेख केला. उद्या तिथीप्रमाणे शिवजयंती आहे, आज तुकाराम बीज आहे आणि उद्या तिथीप्रमाणे शिवजयंती आहे. तर आपल्या सर्वांना माहित आहे की ज्या जिजाऊंच्या आज आपण आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जिजाऊ ज्या पद्धतीने त्यांचे बाल संस्कार केले छत्रपती शिवाजी महाराजांवरती आणि त्यांना घडवलं, त्यानंतरच आपण आज जे काही हिंदू धर्माच्या छत्रछायेखाली आपण वावरतोय एकमेव श्रेय जिजाऊंना जात आहे आणि त्यानंतर त्यांच्या आशीर्वादाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जात आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर बघितलं तर नंतर 8 मार्च आहे, 8 मार्चला तर आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना मिळून जायचंय. तुम्ही सगळेजण येणार आहात हे मला माहिती आहे. महाराजांच्या आशीर्वादाने आपण तो जो दिवस आहे 20 करू नये, जास्तीत जास्त सेवे आपण सुद्धा यावं, इतरांना सुद्धा घेऊन जावं. आणि त्यासोबतच 8 मार्चला आपल्याकडे बाल संस्कार वर्गातले जे काही मुली आहेत त्यांना आपले बाल संस्कार या ठिकाणी आपण बाल संस्काराचा विशेष कार्यक्रम आहे. त्या एकनाथ षष्टीमध्ये 6 मुहूर्त आहे. 6 मुहूर्त ज्या दिवशी एकनाथ महाराजांना त्यांचे गुरु भेटले तो दिवस म्हणजे षष्टीचा. त्या दिवशी एकनाथ महाराज जलसमाधी घेतली तो दिवस म्हणजे षष्टीचा आणि त्यांच्या गुरूंनी सुद्धा त्या दिवशी समाधी घेतली. हा असे 6 योग मिळून तयार झालेला दिवस तो एकनाथ षष्टीचा फाल्गुन कृष्ण षष्ठी दिवस आहे. तो अत्यंत महत्वाचा दिवस असेल. पैठणला खूप मोठी यात्रा त्या दिवशी असते. तर आपल्याला माहिती असावं म्हणून आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. तर आपण जागतिक शांतीसाठी जो पाठ करणार आहे तो आवर्जून आपण सर्वांनी रुजू करायचा आहे. जाणी सेवा महाराज परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करतो. आपल्या सर्वांना ज्या मनोकामना पूर्तीसाठी आपण इथे आला असेल तर ती आपल्या सर्वांची मनोकामना पूर्ण जावं असं महाराज परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. उदयवस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. भारत माता की जय. श्री कालभैरवनाथ महाराज की जय. श्री जोगेश्वरी माता की जय. सर्वांना विनंती आहे की आपण फक्त जागेवरूनच महाराज आणि 8 मार्चला त्यांनी नाव नोंदणी करायची आहे. आपण गाडीचं नियोजन केलेलं आपण बाहेर गेलं तर आपल्याला इतर खूप माहिती मिळेल.